मी फार मोठ्या मनानं माफ केलंय त्यांना. तुम्ही विसरून जा ना आता. आई अरे मिस मानसी, काय होता कुठे तुम्ही? आईला एवढं लागलं तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाहीत. तुमचे मनोहर म्हणाले की आपण जाऊया, खूप फोन केले, तुम्ही उचललेत नाहीत त्यांचे फोन. म्हणून तुमच्या काळजीपोटी आलो इथे आम्ही. काय मनोहर? मिस मानसी, ऍक्च्युअली मी तुम्हाला तुमच्या ऑफिस मधून पिकअप करून तुमच्या सोबतच घरी येणार होतो, पण तुम्ही फोनच उचलला नाही. कोणी महत्वाचा माणूस भेटला होता का वाटेत? फोन सायलेंट वर होता आणि पर्स मध्ये होता, म्हणून कळलं नाही. मनोहर, अशी नाही हा आमची मनू. गुणी मुलगी आहे. ऑफिस सुटलं की लगेच घरी येते, कुठेही थांबत नाही. हो ना मिस मानसी? मनोहर, तुम्हाला तो उशीर होतोय ना, घरी जायचंय. मला? हो हो हो, मला घरी महत्वाचं काम आहे, त्यामुळे मला जावं लागणार आहे लवकर. हा, मी निघतो. थांबा ना, आत्ता चालत आणि लगेच चालत. थांबला असता थोडा वेळ, मनूही आली आहे नुकतीच. असं म्हणताय तर मग बसतो. नाही, त्यांना ऍक्च्युअली खूप ऑकवर्ड होतंय. ते सांगणार नाही, गरीब माणूस आहे, पण त्यांना खरं तर ऑकवर्ड होतंय. लग्नाच्या आधी बायकोच्या घरात कळ कसं थांबणार? त्यांना खूप ऑकवर्ड वाटतंय. आणि तुम्ही म्हणालात ना मला, एक महत्वाचं काम आहे तुमचं, तुम्हाला आता निघायचंय तुम्हाला. हो हो हो, खरंय खरंय, यांचं अगदी खरंय. चला मी निघतो. हा चला. मी आई तब्येत बरी आहे? बरी आहे मी आता. मनू, आणि अशी वागू नकोस ग. त्यांनी इतके फोन केले तुला, फोन उचलायचंच ना. शेवटी त्यांना काळजी वाटली, ते समर सरांना घेऊन घरी आले. अगं चांगला मुलगा आहे तो. मी आलेच आई. आली? मनू, काय झालंय? मनू, सांग ना, काय झालंय? त्या मनोहरचा ना मला प्रचंड राग आलाय. किती लंपट माणूस आहे ताई तो. कसं वाटतं ना, एक कानाखाली वाजवावी त्याच्या. पण केलं काय त्याने? अगं इरिटेट करतोय तो मला. त्याच्याशी बोलायचं नाहीये म्हणून त्याचे फोन कट करत होते ना, तरी इथे घरापर्यंत येऊन बसला होता. तू काय बोलतीयस? मी त्याला अफेअर बद्दल सांगून खूप मोठी चूक केली आहे ताई. तू वेडी आहेस का? हे सांगायची काय गरज होती त्याला? मला वाटलं होतं त्याला अफेअर बद्दल सांगितलं तर तो लग्नाला नकार देईल, पण तो एकांतात भेटायचंय म्हणून धमक्या द्यायला लागलाय ग. आणि मी त्याच्या धमक्यांना भीक घालत नाहीये ना, म्हणून तो फोन करून त्रास देतोय मला. आई बाबांनाही सांगू शकत नाहीये ताई. डोकं फिरलंय माझं आता. त्याला मगाशी जो घरात बघितलं ना, तेव्हा तर खरोखर त्याच्या कानाखाली वाजवायची वाटली होती. गप्प बस, शांत हो. आणि आधी हे बघ, चिडून काय प्रश्न मिटणार आहेत का? एक काम कर, तू मनोहरला भेट आणि त्याला समजव. सांगतेय ना? ताई, हे काय करतेस तू? कुठे काय करतेय मी? आत्ता मला समजावत होतीस ना, आणि तूही तशीच वागतेस. भाऊजींचा फोन आहे ना, का कट करतेस ताई? काय म्हणणं आहे एकदा ऐकून तरी घे. हो, काय म्हणणार आहे? त्याचं एकच सुरू आहे, भेटून बोलूया. हरकत नाही ताई, एकदा भेटून बघ ना. कुणाच ठाऊक, त्यांना कळली असेल त्यांची चूक. मला नाही वाटत असं. आणि तो माणूस ना मला माझ्या आयुष्यात नकोय परत.
मिस मानसी, सर तुम्हाला काही हवंय का? हो मला चहा पाहिजे. हो सर, मी आणते चहा, तुम्ही बसा. नाही नाही नाही, मी करणार चहा. मिस मानसी, आज ऑफिसमध्ये किती काम होतं, तुम्ही खूप बिझी होता आज. तुम्ही जा हातपाय धुवा, फ्रेश व्हा, मी चहा करतो. सर दिवसभर मी घरीच होते, मी करते चहा. मग तर तुम्ही माझ्या हातचा चहा घेतलाच पाहिजे. तुम्ही घरी होता दिवसभर, म्हणजे आईची काळजी करत आईच्या शेजारी बसला असणार तुम्ही, हो ना? त्यामुळे तुम्ही मेंटली थकल्या असणार. माझ्या हातचा चहा पिऊन बघाच तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला. मिस मानसी जा, फ्रेश व्हा. मेघा, मला चहाचं भांड दे. हो देते. पाणी दे. पाणी 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 दे. हो. लायटर. मिस मानसी जा तुम्ही, जा. गो. तू माझ्या हातचा चहा पिऊन बघच एकदा. मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा माझ्या रूम वरती सगळे मित्र जमायचे, अभ्यासासाठी कमी आणि माझा हातचा चहा प्यायला सगळे जमायचे. कॉलेजमध्ये खरं तर मी शेफ म्हणून फेमस होतो. खूप काय काय येतं मला. हे दूध कुठे? दूध सर तिथे पातेल्यात. इथे? हो. मी घालू का? मेघा, मी करणार. मेघा जा, कपशी घेऊन ये. हा हो, कप घेऊन येते. किंचाळे बाबा नाम तुमचे येई मुखात, दुःख सारे पळून जाती दाही दिशात. जय किंचाळे बाबा, जय किंचाळे बाबा. निर्मलतांची गुडघेदुखी बरी होऊ दे, माझ्या अनिकेतचं लग्न होऊ द्या, माझ्या मनूचं लग्न होऊ द्या, दोघांचं पण लग्न होऊ द्या. आई, आलास तू? हा? ऐक ना, ऐक ना. हे काय? धागा आहे, धागा. किंचाळे बाबांनी दिलाय. तुला माहिती ना, हे मला असलं काही आवडत नाही. अरे राहू दे रे, तुझं लग्न लवकर होईल म्हणून दिला किंचाळे बाबाने. असू दे, असू दे. मग तर काढतो. अरे नको म्हणलं तर ऐकतच नाही. अनिकेत, चैन कुठे? सोन्याची चैन कुठे आहे? ही चेन मोडून मंगळसूत्र करायचं होतं. सोन्याची चैन नाही तुझ्या गळ्यात? अरे असं काय बघतो माझ्याकडे? सोन्याची चैन कुठे आहे बाबा? कोणी मारली काय? आता लोकल मधून येताना पडली काय? कुठे गेली? ऑफिस मध्ये ठेवली आई. ऑफिस मध्ये? हो. पै पै जमा करून माझ्या लेकराच्या हौशीसाठी मी चैन बनवली आणि तू ऑफिस मध्ये ठेवली का? कशाला? आणि ते बॉसने काढून ठेवायला सांगितले. काय संबंध त्या बॉसचा? आई फक्त मलाच नाही, आमच्या सगळ्या एम्प्लॉईजला त्यांनी चेन काढून ठेवायला सांगितले. तुझा गळा, तुझी चैन, त्याचा काय? मग त्याला काय अडचण आहे? अगं काय असतं, ऑफिस मध्ये ना काही नियम असतात ना, ते आपल्याला तोडता नाही येत. माझ्यापास ऑफिस आहे तुझं, गळ्यात सोन्याची चेन घालायची नाही? बर मरू दे, मरू दे. सोन्याची चेन आपली आहे ना, मग ती आपल्या घरात आणून ऑफिस मध्ये नको. चोरी बिरी झाली तर घेऊन ये. अगं आई, ती ऑफिस मध्ये जास्त सेफ आहे ना. म्हणजे आता आपण दोघं घरात कुठे असतो? आपल्या घरातून चोरीला गेली तर? त्यापेक्षा तिकडे मी माझ्या लॉकर मध्ये ठेवली ना, तिकडे ती जास्त सेफ आहे. नाही पण मी नको रे. असं कसं आपल्याकडे आणून ठेवणार रे बाबा? नाही आई, आहे ना सेफ तिथे आता. ऑफिसच्या लॉकर मध्ये आहे? हो. राहील तिथं बरोबर. अरे पण मला आई भूक लागली आहे खूप. देवा देवा, किंचाळे बाबा, अनिकेतची सोन्याची चैन ऑफिसच्या लॉकर मध्ये सुरक्षित राहू द्या.
आई हा देते रे देते. आई अहो बाबा घ्या. अरे बापरे. आई बाबा सरांनी केलाय चहा. हो अगं बाई, येस मानसी. नको सर. मेघा मनू घे. घे घे. मी ठेवते. अहो तुम्ही घ्या की. आहा, तुम्ही घेतलात ना. वा, एखाद्या स्त्रीला लाजवेल असा चहा झालेला आहे. बाबा मला स्वयंपाक सुद्धा उत्तम येतो. अहो, मग लग्नासाठी मुलगी बघणं सुरू करा. कुणी पटकन मुलगी देईल तुम्हाला. मग द्या. चहा पिऊन झाला की कप द्या. कपही विसरून ठेवीन द्या. बाबा अगदी खरं सांगू का, मुलगी काय हो कोणीही देईल, पण तुमच्यासारखं लाख मुलाचं कुटुंब मला कुठे मिळेल. मला स्वतःच असं कुटुंब नाही. त्यामुळे तुमच्यासारखी माणसं ही नाती कधी जोडताच नाही आली. आयुष्यभर एकटा होतो. बहुतेक यापुढेही एकटाच राहणार. आम्ही तुमचे नाहीत का? आणि तुम्हाला आम्ही आमच्यातलेच एक समजतो की नाही? बाबा हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला हो. भरून आला. आई चल मी येतो. हं? लगेच कुठे निघालात? जेवून गेला असतात ना. नाही नको नको. एक काम आहे महत्वाचं. अगदी खरं सांगू का आई, तुला हे या अशा अवस्थेत इथं बसलेलं नाही ग बघवत. आई हा मुलगा आहे तुझा. तुला त्रास झाला ना तर मला एक फोन कर. एका हाकेवर मी येईन इथे तुझ्या मदतीला. आईची सेवा केल्याचं भाग्य तरी लाभू दे. येतो. चहा चांगला झाला. लाख मोलाचा माणूस आहे नाही. पाहिलंच ना मनूनी रंगपंचमीच्या दिवशी त्या माणसाच्या कशात थोबाडीत मारलं ते. अगं हो ना, पण काय ग कोण होता तो माणूस? काय माहित. अगं ये मेघा, मनूचं लग्न ठरलंय, खरंय का? हो बरंय, वेळच्या वेळेवर लग्न झालेलं चांगलंच असतं. पण काय ग, ती आई वडिलांनी ठरवलेल्याच मुलाशी लग्न करते ना, की तुझ्यासारखा कोणीतरी हेरून ठेवलाय तिने मनामध्ये? हो बाई, लग्न नेहमी आई वडिलांच्या मर्जीनीच करायचं. स्वतःच्या मर्जीने केलं आणि फसलं मग आयुष्याचं वाटोळं. हो की नाही ग मेघा? हा, आता तू काय ठरवलंयस? जातेस ना नांदायला का घटस्फोट घ्यायचा ठरवलंयस? काय ग? बरं झालं ताई आलीस. ताई जरा बाऊल दे ना मला तो. ताई ताई काय? बाऊल दे ना जरा. हा. ताई काय झालंय? मसाला घातलायस? अगं नाही विसरले. दे ना. अशी नाराज का दिसतेस? अगं वास 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 एवढा नको. पुरे. ताई काय झालंय? तू अशी नाराज काय आहेस? त्या सोसायटीतल्या बायका तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात का लुडबुड करायची असते काय माहिती? कोणी काही बोललं का तुला? मला विचारत होत्या. काय मग नांदायला जाणार आहेस की आई बाबांकडेच राहणार आहेस? तू लक्ष नको देऊ त्यांच्याकडे ताई. आणि काही उद्योग नसतात ग यांना. कुणी कितीही चांगलं वागलं ना तरी नावं ठेवायची माहिती आहेत फक्त. आपण आपल्या आई बाबांकडे लक्ष देऊया. त्यांना आपल्या आधाराची गरज आहे.
आज सकाळपासून आईला बघितलंच ना, तिला खूप त्रास होतोय ग, पण कुणाला कळू देत नाहीये. माझ्या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून ती नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवते. पण मी तिचं आता काही ऐकणार नाहीये. आपल्याला ऑपरेशन करावं लागलं ना तर आपण करून टाकूया. म्हणू अगं कसं करणार ऑपरेशन? ऑपरेशनला नाही म्हटलं तरी लाखाच्या घरात खर्च जाईल. एवढे पैसे कुठून आणणार? मनू, अनिकेत, ताई तू इथे? आईने भाजी दिली. वा, उषा मावशीलाच आमची सगळ्यात जास्ती काळजी आहे. मग आई कोणाची आहे? एक्सक्यूज मी, सासू कोणाची आहे? हे मनू, हळू बोल, आई बाबांनी ऐकलं ना तर वाट लागेल. तेच. बरं ऐक, मी आईला सूप देऊन येते, तुम्ही गप्पा मारा. अरे मनू, थोडा जावं याला घरी, काही पाहुणचार वगैरे काही आहे की नाही? पाहुणचार वगैरे सगळं नंतर. हा चल, मला जरा पोळ्या करायला मदत कर. म्हणून तू का करतेस पोळ्या? मी आईला सांगतो, ती पाठवेल. नाही नको, एवढी कामं सांगणं बरं दिसत नाही रे. चल ना तू, चल 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 चल. अरे यार म्हणून अगं मी आईला सांगतो ना. नको रे, तू तो दुसरा डबा दे पिठाचा. तू किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी मला कळतंय की तुला त्रास होतोय. अहो नाही, आता बरंच बरं आहे. म्हणजे सकाळपेक्षा खूप बरं वाटतंय मला. सकाळपासून बघतोय ना मी. हे बघ, तुला ना हे दुखतंय ना याचा मला आतून खूप त्रास होतोय ग. खरं सांगतोय, तुझी अवस्था नाही बघवत मला. हे काही नाही निर्मला, पैशांची व्यवस्था करतो, आपण ऑपरेशन करतोय बस. आपलं काय ठरलंय, आपण हे आपल्यातच ठेवायचं. म्हणून मुलींना काहीही कळू द्यायचं नाही. एकदा मनूचं लग्न होऊन जाऊ देत, मग तुम्हाला काय हवं ना ते मी करीन. हं? उशीर व्हायला नको म्हणजे झालं. अहो नाही, इतके दिवस हे दुखणं घेऊन जगतेच आहे की मी. अजून थोडे दिवस. आणि खरं सांगू का, आता जगून झालंय हो. जी काय हौस मौस आहे, पैसा खर्च करायचा आहे ना, ते मुलींवर करायचे फक्त. त्यांना काहीही कमी पडू देता कामा नये. आई घे, सूप पिऊन घे, बरं वाटेल. छान झालंय ग सूप मेघा. हे मनू, चल ना आपण टेरेसवर जाऊयात. वेड आहेस का? आणि कामं पडली आहेत भरपूर. अगं हो, पण मी करतोय ना मदत. तू मदत करतोय? बाहेर कोणाला सांगू नकोस तू उषा मावशीचा मुलगा आहेस. माझ्या सासूबाईंना जो स्वयंपाक जमतो ना, तुला त्यातलं थोडं तरी येतं का रे? हे प्लीजच. काय येतं तुला सांग? मला माझी बायको किचन मध्ये स्वयंपाक करत असताना ना, तिच्यावर प्रेम करायला जमतं. ते सोडून आणखी काय जमतं? जेव्हा तिच्या केसाच्या बटांना पीठ लागतं ना, तेव्हा तिच्याकडे पाहत राहायला जमतं. आणि काय जमतं? आणखी जर का तिची केसाची बडशी गालावर आली असती, तिची गालाची खेळत असती ना, मला तिला मागे करायला आवडलं असतं. आणि पुरे घरात आणखी माणसं आहेत. कोणी नाहीये, मी